सांगलीमध्ये दोन पाटलांमध्येच कलगीतुरा रंगलाय। महाआरोग्य शिबिरात उशिरा येण्यावरून चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली। दोन्ही नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे उपस्थितांचं मात्र चांगलंच मनोरंजन झालंय। पाहूयात। मॉर्निंग वॉकला गेले होते वेळेत समाजावर वेळेच्या दौडमध्ये गेले तर दादा नेहमी वेळेत येतात आणि सवय आता आम्हाला लावून घ्यायला लागणार। राजकीय लोकांना आजची वेळ दिली म्हणजे आम्ही 8:30 शिवाय घरात निघत नसतो। सांगलीच्या मिरजेमध्ये चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांच्यात अशी जुगलबंदी रंगली। निमित्त होतं धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या मोफत महाआरोग्य शिबिराचं। या कार्यक्रमाला सांगलीचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील हे सुद्धा येणार होते, मात्र पालकमंत्र्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर विशाल पाटील कार्यक्रमाला हजर झाले आणि ही संधी साधत चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना लेटमार्कवरून टोला मारला। खासदारांचं स्वागत करा आणि करा म्हणा की खासदार म्हणून सुद्धा या सांगली जिल्ह्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये लोकांचं आरोग्य चांगलं कसं राहील ते होते। मॉर्निंग वॉकला गेले होते वेळेत समाजावर वेळेच्या दौडमध्ये गेले। भाषण संपल्यानंतर चंद्रकांत पाटील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले। त्यानंतर खासदार विशाल पाटील भाषणाला उभे राहिले। भाषणादरम्यान त्यांनी कार्यक्रमाला उशिरा आल्याबद्दल उपस्थितांची माफी मागितली। तसंच चंद्रकांत पाटलांनी केलेल्या टीकेचा देखील समाचार घेतला। यायला थोडा उशीर झाला याबद्दल क्षमा असावी। तर दादा नेहमी वेळेत येतात आणि सवय आता आम्हाला लावून घ्यायला लागणार। राजकीय लोकांना आजची वेळ दिली म्हणजे आम्ही 8:30 शिवाय घरात निघत नसतो। आजचा कार्यक्रमाला खरं म्हणजे एवढा प्रोटोकॉल नव्हता। सगळेच आमदार खासदार येतील अशी परिस्थिती होती। मी जातो तिथून आलो। चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांच्यातली जुगलबंदी काही नवी नाहीये। याआधी सुद्धा चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना भाजपमध्ये प्रवेशासाठी ऑफर दिली होती, मात्र विशाल पाटलांनी ती नाकारली। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या, त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत या दोन्ही नेत्यांमधला कलगीतुरा आणखी पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।